नमस्कार, आपलं नाव सांगा. माझं नाव सुनील कांबळे. प्रेम सुनील कुंभार. वेदांत कुमार. माझं नाव अरमान. कुठल्या शाळेत आहे तुम्ही? हनुमान इंजिनिअरिंग. काय केलंय तुम्ही? सर बेसिकली एक एअर इंजिन जनरेटर, एअर इंजिन सायकल आहे आणि याच्या मदतीनं आपण हवेच्या कायनेटिक एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी आणि प्लस मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याचा उपयोग काय? एक लय मोठा उपयोग आहे की हा पर्यावरणाला एक घातक उपाय म्हणजे असं जे डिझेल वगैरे असतात त्यातून धूर निघतो, कार्बन इमिशन होतं. ह्याच्यात तसं काही होत नाही. आपल्या पर्यावरणामधूनच हवा घेतं आणि त्याच हवेचा दबाव वापरून चालतं आणि ह्याला काही प्रदूषण होत नाही, काही नाही. प्लस म्हणजे आपण टू व्हीलरला वापरू शकतो. हो, टू व्हीलर, फोर व्हीलर. परत आपल्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा डिझेल इंजिन वगैरे वापरतात त्या ठिकाणी सुद्धा वापरू शकतो. कार्बन जी येतो बाहेरनं पाठीमागून सायलेन्सर मधनं तेवढं येणार नाही कारण हे नॅचरल हवा तीच बाहेर येणार. नॅचरल मध्ये हवा आहे तीच बाहेर. जसं लाईटच्या गाड्याला प्रदूषण नाही तसं हे नॅचरली होऊ शकतं. हे कशाचे इंजिन वापरले? तर हे एक एमईटीचं इंजिन आहे, ओल्ड एमईटीचं इंजिन आहे. कुठं आणलं साहित्य तुम्ही? मॉडिफाय केलं. तर साहित्य गोळा कुठनं केलंय? सायकल हे सायकल वेदांतने दिली. बर. हे सायकल आणि हे इंजिन ह्याच्या काकांनीच दिले. बर. आणि हे पिस्टन वगैरे आम्हीच घरीच बनवले. ह्या सर पिस्टन एमसीलचा बनवलेला आहे. बर बर बर. सर आपण चालून खर्च किती? तर 5 ते 6 हजार रुपये खर्च आला आम्हाला करायसाठी. आणि समजा इंजिन आपण एकदा गाडी चालू केल्यानंतर त्याला खर्च किती येणार? त्याला बेसिकली सर आपण चार्जिंग वरती डिपेंड आहे. तर 12 वोल्टची बॅटरी असते. आपल्याला खूप खर्च म्हणजे जर आपल्याला 1 किलोमीटर गाडी चालवायची असेल त्यावरती आणि आपण त्याला एवढं डेव्हलप करू शकतो की फक्त 1 ते 1.5 रुपये 1 किलोमीटरला पडत. फक्त 1 ते 1.5 रुपयामध्ये 1 किलोमीटर गाडी चालवतो. म्हणजे वेस्ट मटेरियल मधूनच केलेलं. वेस्ट मटेरियल मधून काय आहे? कसे करा दाखवा बरं. हा फर्स्ट गिअर आहे आणि इकडून हा सेकंड गिअर आहे आणि हा थर्ड गिअर. 3 गिअर. बसायला शेअर कधी आपल्या गाडीला लावायचं. तर आता हे प्रोजेक्ट आहे बेसिकली यामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे. याचा वापर करून आपण परत मोठी गाडी बनवू शकतो. तू बजाजमध्ये जाणार का? बजाज, होंडा जाणार. आणि एक होंडा होता त्यानं सायकलचं दुकान होतं पंक्चरचं आणि ती होंडा कंपनी झाली. तर तू काय करू शकतोस का? करू शकतो सर. काय करू शकतो? एअर इंजिनची सायकल, एअर इंजिन मोटर व्हेकल असं बनवू शकतो सर कंपनी. स्वतःची कंपनी बनवू शकतो. नीरज एक पोरगाचे जसं होंडा कंपनी. तुझं आडनाव काय? कांबळे. तसं मला वाटतं इथं होंडा जसं आहे तसं कांबळे बोर्ड लागावा. आम्ही गाडी कांबळेंची गाडी घ्यावी. आम्ही आता अभिमानानं काय म्हणतो, मी हिरोची गाडी घेतली, मी होंडाची गाडी घेतली, मी बजाजची घेतली, पण काही दिवसांनी मी कांबळेंची गाडी घेतली असं म्हटलं तर कसं वाटेल? हा, आपल्या गावासाठी मोठा गर्वाचा विषय, गर्व आपल्या देशासाठी विषय असेल. म्हणजे असं व्हावं असं वाटतं का तुला? हा, पेटंट शोध लागला, पेटंट मिळणार. तुम्ही शोध लावला पाहिजे. बरं, भविष्यात तुझं काय नियोजन आहे आता? माझं नियोजन सर आहे, मला इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन इंजिनियर बनायचंय. प्लस मी हे डेव्हलपमेंट चालूच ठेवणार. तुझं काय नियोजन आहे बाळा? मला बिझनेस करायचा आहे भविष्यात. गाड्याचा बिझनेस करायचा? नाही सर, जो मला करेल ना तो सगळा, इलेक्ट्रॉनिक्स असेल, गाड्यांचा असेल, बरं, अजून कुठला असेल तो. तुझं काय आहे? बिझनेस करायचा गाड्यांचा. गाड्याचा बिझनेस करायचा, गाड्या विकायच्या हो विकायचा, आणि दुरुस्त करायच्या, डेव्हलप करायचा आणि विकायचा. बर बर बर. शेतीत काय असं काय डेव्हलप करता येईल का? शेतीसाठी काय? शेतीमध्ये सुद्धा आता ह्याचाच वापर करून आपण शेतीची उपकरणं बनवू शकतो, जी एन्व्हायरमेंट फ्रेंडली. ताकद लावायला लागते, याचा यूज करून ताकद लावायला लागणार. बांगला उपयोग होईल घ्यायला? हा, होऊ शकतो. आता बांगल्याला बायका मिळत नाही आता. मग आता भविष्यात असं काय तुम्ही शोधू शकता का बांगलायला लेडीज मिळाव्या? त्या प्युरो बी शकतो, पेरणी करू शकतो, फनपाळी सगळं करू शकतो. बर बर बर. धन्यवाद आपण बोलल्याबद्दल. ओके.